आता काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान यांचा एक रेकॉर्ड बनला। सर्वात जास्त दिवस पंतप्रधान या पदावर राहणारे ते पंतप्रधान ठरले। तसेच देशात असे काही खासदार किंवा आमदार असतील ज्यांनी मतदारसंघात काही विशेष काम केलंही नसेल, पण ते गेल्या कित्येक दिवसांपासून कित्येक वर्षांपासून मतदारसंघाचे आमदार खासदार असतील। पण आपल्या महाराष्ट्रात एक असे IAS अधिकारी आहेत ज्यांची दरवर्ष आणि कधी ना कधीतरी अगदी काही महिन्यात बदली होते। त्यांची बदली झाली की जनता रस्त्यावर उतरते, त्यांच्यासाठी रडते, बदली होऊ नये म्हणून सरकार दरबारी निवेदन देते, पण त्या जिल्ह्यातील मोठी राजकीय मंडळी त्यांची बदली करतेच। त्यांनी मागे दिव्यांग विभागात असताना एकट्याने 316 सरकारी कर्मचाऱ्यांना निलंबित केले, 900 बोगस NGO बंद पाडल्या आणि तरी सरकारने त्यांची बदली केली। हा माणूस भ्रष्ट नाही, गुन्हेगार नाही, हा माणूस फक्त प्रामाणिक आहे। आणि महाराष्ट्रात प्रामाणिक असणं हीच सगळ्यात मोठी चूक असू शकते का? हे आहेत IAS तुकाराम मुंढे। 21 वर्षीय सेवेत 25 बदल्या झाल्या। महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक बदल्या झालेले ते सरकारी अधिकारी असतील, पण ते जिथेही गेले तिथे त्यांनी प्रामाणिकपणे काम केले आणि आजही लोकांच्या मनात सर्वाधिक आदर मिळवला। त्यांची जडणघडण कशी झाली, त्यांचे फॅमिली बॅकग्राऊंड कसे होते, त्यांची सगळी कारकीर्द आणि आतापर्यंतचा त्यांचा A to Z प्रवास सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। बीड जिल्हा महाराष्ट्रातील कडक ऊन, कोरडी जमीन, सततचं दुष्काळ आणि कर्जात बुडालेले शेतकरी अशी या जिल्ह्याची ओळख। या जिल्ह्यातील ताडसोना गावात 3 जून 1975 रोजी तुकाराम हरिभाऊ मुंढे यांचा जन्म झाला। वडील हरिभाऊ मुंढे हे शेतकरी, पण सावकाराच्या कर्जात बुडालेली। घरची परिस्थिती इतकी बिकट होती की सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात राबायचे, आठवड्याच्या बाजारात भाजी विकायची, तेव्हाच 2 वेळचे जेवण मिळायचे, शाळेत जायचे आणि परत आल्यावर पुन्हा शेतात जायचे। यातच तुकाराम मुंढे यांचं बालपण गेलं। पण त्या बालपणात एक गोष्ट वेगळी होती। तुकाराम मुंढे शाळेत अत्यंत हुशार होते। जिल्हा परिषदच्या शाळेतून 10वी पास झाल्यावर नातेवाईकांच्या मदतीने औरंगाबादला म्हणजेच आताच्या छत्रपती संभाजीनगरला शिकायला गेले। तिथे इतिहास आणि राज्यशास्त्र घेऊन BA आणि MA केलं। UGC GRF सुद्धा क्लिअर केला। UPSC ची तयारी करताना पहिल्यांदा मेन्स मध्ये त्यांना अपयश आले आणि दुसऱ्यांदा परत प्रयत्न केले, पण तरीही अपयश आले। तिसऱ्यांदा प्रिलिम्स आणि मेन्स पास झाले, पण मुलाखती थोडक्यात हुकली। 2001 साली MPSC क्लिअर केली आणि वित्त विभागात नोकरी मिळाली, पण स्वप्न IAS व्हायचं होतं। त्यांनी प्रयत्न सोडले नाही। मे 2005 मध्ये पुण्यात यशदा संस्थेत MPSC चे प्रशिक्षण सुरू असताना निकाल लागला। तुकाराम मुंढे UPSC मध्ये देशात 20वे आले होते। बीडच्या त्या शेतकऱ्याचा मुलगा भारताच्या सर्वोच्च प्रशासकीय परीक्षेत देशभरात 20वे स्थान मिळवले होते। ऑगस्ट 2005 मध्ये पहिली पोस्टिंग सोलापुरात झाली। प्रकल्प अधिकारी म्हणून रुजू झाले आणि पहिल्या दिवसापासून त्यांनी बेकायदेशीर दारू व्यवसायावर कारवाई सुरू केली। सिस्टमला धक्का बसला, पण तिथल्या बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या लोकांना तुकाराम पचले नाही। त्यानंतर काही दिवसातच त्यांची नांदेड येथे उपजिल्हा अधिकारी म्हणून बदली झाली। 2008 साली नागपूर जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यालय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली। रुजू झाल्याच्या पहिल्याच दिवशी त्यांची अचानक काही शाळांना भेट दिली। शाळेचे वर्ग रिकामे होते, शिक्षक गैरहजर होते। दुसऱ्या दिवशी त्या सर्व शिक्षकांना निलंबित केले। 10 ते 12% असलेले गैरहजेरीचे प्रमाण काही महिन्यातच 1 ते 2% आले। जिल्हा परिषदच्या इतिहासात पहिल्यांदा CEO ने डॉक्टरांना निलंबित केले। ही बातमी राज्यभर पसरली। 2009 साली नाशिकमध्ये आदिवासी आयुक्त म्हणून नियुक्ती झाली। हे पद खास त्यांच्यासाठीच तयार केल्यासारखे होते, पण काही महिन्यातच त्यांना वाशिमला पाठवलं। वाशिममध्ये जिल्हा परिषदचे CEO झाले। तिथले त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई सुरू केली आणि त्यांची तिथून पुन्हा बदली झाली। नंतर मुंबई खादी आणि ग्रामोद्योग आयोगात आले, मग औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात, मग नागपूर महापालिकेत आयुक्त म्हणून नियुक्ती, अशा सतत बदल्या होत राहिल्या। पण त्यांनी त्यांच्या प्रामाणिकपणेचा आणि त्यांची काम करण्याची धडाडी कमी केली नाही। त्यानंतर नागपूर महापालिकेत आले आणि संपूर्ण यंत्रणा हादरली। बांधकाम परवाने, मालमत्ता कर थकबाकी, अनधिकृत बांधकामे, कंत्राटदाराशी संगनमत, नागपूरकरांनी त्यांना डोक्यावर घेतलं, पण राजकारणी नाराज झाले आणि त्यांची बदली झाली। 2017 मध्ये पुण्यात PMPML चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती। दर महिन्याला 6 लाख असलेली प्रवासी संख्या 9 लाखांवर नेली। देशातील पहिली रिअल टाइम ई-तिकीटिंग बस सेवा सुरू केली। पुणेकर खुश होते, पण पुन्हा एकदा काही महिन्यातच त्यांची बदली घडून आणली।
2018 साली नाशिक महापालिकेचे आयुक्त म्हणून रुजू झाले. नाशिकमध्ये आल्यावर त्यांनी मालमत्ता, कर थकबाकी, बांधकाम परवाने आणि पाणी पुरवठ्यातील गैरप्रकारांवर कारवाई सुरू केली. नाशिकातील एका राजकारणाची थेट संघर्ष झाला आणि अवघ्या 9 महिन्यात त्यांना नाशिकमधून हटवण्यात आले. नाशिकमध्ये जनतेने रस्त्यावर येऊन निदर्शन केली. ऑगस्ट 2025 मध्ये तुकाराम मुंढे यांची नियुक्ती मुंबई दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून झाले. हे खाते कोणाला तितकेसे महत्त्वाचे वाटत नव्हते, पण मुंढे यांनी पहिल्या आठवड्यातच काम सुरू केलं. त्यांनी अपंग कोट्यातून नोकऱ्या मिळालेल्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्राची तपासणी सुरू केली आणि जे उघडकीस आले ते अत्यंत धक्कादायक होते. शेकडो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खोट्या वैद्यकीय प्रमाणपत्रे वापरून अपंग कोट्यातून नोकऱ्या मिळवल्या होत्या. खरोखर अपंग असणाऱ्या लोकांच्या हक्कांवर गदा आणली होती. मुंढे यांनी एकट्याने 316 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित केले. त्यांनी सांगितले की यापुढे फौजदारी खटले भरले जातील आणि तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. शिवाय त्यांनी दिव्यांग व्यक्तीच्या निधीचा गैरवापर करणाऱ्या जवळजवळ 900 बोगस एनजीओची नोंदणी रद्द केली. या एनजीओने सरकारी पैशांवर वर्षानुवर्षे डल्ला मारला होता. हे महाराष्ट्राच्या नोकरशाहीत एकट्याने घेतलेला सर्वात मोठा धाडसी निर्णय होता. संपूर्ण देशात याची चर्चा झाली आणि मग नेहमीप्रमाणेच झाले. मार्च 2026 मध्ये त्यांची दिव्यांग कल्याण विभागातून बदली झाली. आपत्ती व्यवस्थापन, महसूल आणि वन विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती. हा त्यांचा 24वा बदली आदेश होता. सोशल मीडियावर पुन्हा एकदा जनतेने संताप व्यक्त केला. महाराष्ट्रातल्या प्रामाणिक अधिकाऱ्यांना परत हटवण्याची भावना लोकांमध्ये होती. त्यानंतर मे 2026 मध्ये पुन्हा एक बदली झाली. अवघ्या 1.5 महिन्यात त्यांना आपत्ती व्यवस्थापन विभागातून हटवले आणि अन्न व औषध प्रशासन अर्थात FDA चे आयुक्त म्हणून नेमण्यात आले. हा त्यांचा 25वा बदली आदेश होता. 21 वर्षात 25 बदल्या झाल्या. 30 पेक्षा जास्त वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केले. महाराष्ट्राच्या 15 वेगवेगळ्या ठिकाणी सेवा दिली. हे रेकॉर्ड कोणी मुद्दाम मोडायचा प्रयत्न केला तरी सुद्धा लवकर शक्य होणार नाही. आज ते महाराष्ट्राचे FDA चे आयुक्त आहेत. FDA म्हणजे औषध, अन्नपदार्थ आणि सौंदर्य प्रसाधने यांच्यावर नियंत्रण ठेवणारे विभाग. ज्या राज्यात बनावट औषधांचे, भेसळीचे प्रकार सातत्याने समोर येतात त्या विभागात मुंढे पुढे काय करतात हे पाहणे आता महाराष्ट्राला उत्सुकतेने वाट पाहत आहे. तुकाराम मुंढे यांचा प्रवास पाहिला तर एक प्रश्न मनात येतो. जो माणूस 316 लोकांना निलंबित करतो, 900 बोगस एनजीओ बंद करतो, शिक्षकांची गैरहजेरी 10% 1% आणतो, त्याला बक्षीस मिळायला हवे की शिक्षा? महाराष्ट्राने त्याला शिक्षाच दिली, वारंवार दिली आणि तरी हा माणूस खचला नाही. प्रत्येक नव्या खात्यात गेला आणि परत त्याच जोमाने कामाला लागला. बीडचा एक कर्जबाजारी शेतकऱ्याचा मुलगा आज महाराष्ट्राच्या सर्वात धाडसी अधिकाऱ्याच्या रूपात ओळखला जातो. 25 बदल्यांनी सुद्धा त्याला थांबवता आलं नाही. आता तरी त्याच्या बदल्याचे सत्र थांबेल का? या प्रामाणिक अधिकाऱ्याबद्दल तुमचं मत काय? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.